दादा अजून किती वेळ वाट बघायची? चल ना पकडूयात तिला. हो रे, पण मॅडमने फक्त लक्ष द्यायला सांगितलंय. थांब फोन करून बघतो. राजन, थोडं दूध पिऊन घ्या तू. नाही, मला नकोय. डॅड ऐक ना, ऐक ना रे, नको ना असं करू प्लीज. मला वाईट वाटतंय डॅड. कालपासून उपाशी आहे. आज पण नाही खाल्लं, काल पण नाही खाल्लं, तसाच झोपला. माझ्यासाठी तुला माझ्या हातून दूध प्यावंच लागेल. नाही पी डॅड, पी प्लीज माझ्यासाठी. घे, अरे पी थोडस अजून. राजन, ए राजन, म्हटलं होतं ना स्वतः राजन असा लाल फडका दाखवेल म्हणून. अगं आई, पण गौरी तिथे आली आहे का? म्हणजे तुझ्या गुंडांचा अजून कॉल नाही आलाय म्हणून विचारते. माहिती आहे मला, फोन आलेला नाहीये, पण आपण त्यांच्या फोनची वाट बघायची काही एक आवश्यकता नाही. ज्या अर्थीने गौरीने चिठ्ठी लिहिण्याचं धाडस केलं आणि चिठ्ठीत काय लिहिले की ती इथे येईल म्हणून, मला पक्की खात्री ती नक्की येणार. फक्त आपण मात्र तयार असायला पाहिजे. ओके, ठीक. 100 वर्ष जगणार आहेत. जगा जगा. हा बोल रे. मॅडम, इथे एक बाई आहे, मला तिच्यावर संशय येतोय. ती खूप वेळ झाला गेटवरती उभी आहे आणि सारखी घराकडेच बघते. काय करू? तुम्ही बोलता तर उचलू का तिला? तुम्ही लोक ना मूर्ख आहात. सांगितलेलं एक काम धड तुमच्याच्याने जमत नाही. हे बघा, त्या बाईवर नजर ठेवा. तुमच्या नजरेच्या आड कुठेही जाता कामा नये, कळलं? आपण नंतर तिचा गेम करू देवळात. हो मॅडम, चालेल. मॅडमने सांगितलंय जेवढं फक्त लक्ष द्यायला. ती कुठे जाते कुठे नाही तेवढं बघू. चला. सेल्फिश. भारतीय संगीताचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं निसर्गाशी असलेलं नातं. आपल्याकडे प्रत्येक प्रहरासाठी, प्रत्येक ऋतूसाठी वेगवेगळे राग आहेत. पहाटेचा भैरव मनाला प्रसन्न करतो, तर रात्रीचा दरबारी मनाला शांत करतो. मल्हार रागाने पाऊस पडण्याच्या, तर दीपक रागाने दिवे पेटण्याच्या कथा आपण ऐकल्या असतील, हो ना? हा केवळ एक चमत्कार नसून सुरांच्या कंपनांची ती ताकद आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच आपल्या भारताला लोकसंगीताचा म्हणजेच फोक म्युझिकचा सुद्धा खूप मोठा वारसा लाभलाय. महाराष्ट्राचा विचार केला तर पोवाडा, भारूड, लावणी आणि भजनांशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे. संतांच्या अभंगवाणीनी महाराष्ट्राची माती सुरांनी न्हाऊन निघाली आहे. तसंच आजच्या काळात चित्रपट संगीत आणि सुगम संगीतानी भारतीय संस्कृतीला जगभरात ओळख मिळवून दिली आहे. आजच्या धावपळीच्या आणि स्ट्रेसफुल लाईफमध्ये म्युझिक हे एक उत्तम औषध मानलं जातं. याला म्युझिक थेरपी असं म्हणतात. संगीत मन एकाग्र करतं, बुद्धीला चालना देतं आणि माणसाला माणुसकीशी जोडतं. शेवटी इतकंच म्हणेन की भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी संगीताची भाषा मात्र एकच आहे. खरं तर संगीत कशात नाही, संगीत प्रत्येकच गोष्टीमध्ये आहे. मला सांगा, तुम्हाला संगीत कुठे कुठे सापडतं किंवा जाणवतं? अरे पक्ष्यांच्या किलबिलाटात, पावसांच्या सरीमध्ये, ओढ्याच्या पाण्यात आणि रानातल्या पिकात. वाह, किती सुंदर. मॅडम, ट्रेनच्या आवाजात. येस, करेक्ट. वाऱ्याच्या झोक्यात, आईच्या ओरडण्यामध्ये. अरे बापरे, हे युनिकच झालं. आईच्या ओरडण्यामध्ये पण संगीत आहे. खरं तर तुम्ही ज्या ज्या गोष्टीचा विचार कराल ना, त्या त्या गोष्टीत संगीत तुम्हाला सापडेलच.
आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधून मला खरंच खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. सूर तेच छेडावे जे अंतरी विरतील, शब्दा वाचून संगीत जे मनाला कळतील. म्हणजे माझी चिठ्ठी यासनं मिळाली तर आता हे मला देवळात भेटायला येणार. ऋषी, मी तुला डायरेक्ट ऋषी म्हणू शकते ना, का सर म्हणू? काही चालेल, नो प्रॉब्लेम. काय मग ऋषीची, आवडले का मी? हां, तुझं गाणं. एक मिनिट, तुला तू म्हणलं तर चालेल ना की तुम्ही म्हणू? तू ठीक आहे. हां, नाही, छान लेक्चर कंडक्ट केलंस तू. इन डेप्थ नॉलेज आहे तुला. इट्स गुड. बस एवढंच? अजून काय? हां, ऑफकोर्स, तुझं गाणं पण खूप छान आहे. आवाज छान आहे तुझा खूप. थँक्स. चला, म्हणजे गप्पा तर होऊ शकतात आपल्या. ऑफकोर्स. चला मग घरी जायचं. म्हणजे? अरे मी इथे फक्त लेक्चर घ्यायला नाही, लग्नासाठी मुलगा पण बघायला आली आहे. हो, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू. एक मिनिट, मला का? ओ माय गॉड, म्हणजे तुला तुझ्या आईने माझा फोटो दाखवलाच नाहीये का? का तू मला ओळखलं नाहीयेस? अरे मी लग्नासाठी बघायला आलेला मुलगा तूच आहेस ऋषी. असं काय करतोस? म्हणून तर म्हटलं इकडे थांबून बोलण्यापेक्षा तुझ्या घरीच जाऊन बोलूया.